इंग्रजी लेखक होता आईन्स्टाईन. त्याने असं एक वाक्य लिहून ठेवलं आहे. तो म्हणतो, मूर्ख लोक असतात ते कायम कॉन्फिडन्स असतात आणि बुद्धिजीवी असतात ते ते कायम असे भेदरलेले वगैरे असतात. याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. राहुल गांधीला तुम्ही बघितलं आहे, संसद असो, पत्रकार परिषद असो, कुठेही असो, एकदम कॉन्फिडन्स असतो. मैं बारिश से नहीं डरता म्हणाला. काल जरा पावसात भिजला. त्याला पत्रकारांनी विचारलं, मैं बारिश से नहीं डरता, मैं मोदी से नहीं डरता, मैं ठंड से नहीं डरता, मैं अमित शाह से नहीं डरता, मैं कानून से नहीं डरता. हे त्याचा कॉन्फिडन्स आहे. कारण त्याला कशातलं काय माहितीच असत नाही. पण त्याच्यात बरोबर जे बुद्धिजीवी आहेत ना, म्हणजे काँग्रेसमध्ये सुद्धा बुद्धिजीवी खूप माणसं आहेत. चिदंबरम आहेत किंवा जे पहिले कपिल सिब्बल होते, हे बुद्धिजीवी उच्च शिक्षित लोक आहेत. परंतु ते कायम कन्फ्युज असतात. कशाला? कारण ते स्वतः निवडून येऊ शकत नाही. म्हणून त्यांना कटोरा घेऊन या राहुल गांधीच्या मागे भीक मागावी लागते. राज्यसभेवर कुठून तरी निवडून देईल काय, पुढल्या वेळी देईल की नाही, वगैरे वगैरे. आणि हा असला मूर्खपणा, बेतालपणा करतो, त्याचं समर्थन आम्ही कसं करावं ही त्यांना चिंता असते. म्हणून ते कायम बुद्धिजीवी कन्फ्युज्ड असतात. एक मराठी अभिनेते दादा कोंडके होते. त्यांच्या चित्रपटात एक गाणं होतं, गेली सांगून ज्ञानेश्वरी, माणसापेक्षा मेंढरं बरी. म्हणजे मेंढा असतो ना, तो पुढला मेंढा जिथे जाईल त्याचे पाय बघत बघत सगळा कळप जातो. त्या मागच्या कळपारीवर ते बघतच नाही. कुठे जायचं आहे, कशाला जायचं आहे, त्यांना काही अक्कल असत नाही. त्यांना फक्त ते पुढेच, सगळ्यात पुढे जो मेंढा असेल त्याचे पाय बघून बघून तो मेंढा जर उद्या दरीतून खाली उतरला, सगळे मेंढरं त्या दरीतून खाली पडतील. त्यांना स्वतःची बुद्धी ते वापरत नाहीत. तसे ह्या काँग्रेसमध्ये मुख्य आहे तो मेंढा आहे, तो राहुल गांधी. तो जिथे जिथे जाईल तिथे तिथे मागे आपली बुद्धी सगळी घरी ठेवायची. तो जिथे जिथे जाईल तिथे तिथे जायचं. आता त्याने परवा बेशरमपणा केला. त्याने याला मिठी मारली संदीप दीक्षितला, आणि ऐसी मिठी, मग संदीप दीक्षितने त्याच्या पुढला मूर्खपणा केला. मेलोनी समजकर मिठी मारी काय विचारत होतो. आणि ह्याचं तिकडे बसलेल्या हॉलमध्ये ते सगळे टाळ्या वाजवतात. म्हणजे ही सगळी मेंढरं आहेत. तो काही नालायकपणा करून दे, टाळ्या वाजवणार ती सगळे काँग्रेसचे चमचे, ती मेंढरं. कळलं? आणि ते पत्रकार वगैरे त्यांचे पोचलेले आहेत, ते संदीप दीक्षितावर आरोप घालतात, तू मेलानीचं नाव कसं घेतलं. पण एकटाही मूर्ख विचारत नाही, राहुल गांधी, तू तिथल्या तिथे त्या संदीप दीक्षितचे कान का उपटले नाही, असं विचारायची हिंमत त्यांच्याकडे नाही. कारण राहुल गांधी हा मुख्य मेंढा आहे. त्याच्या मागे तर जायचं आहे. कळलं आता तुम्हाला मी काय सांगितलं ते?